राम राम मित्रांनो, माझी आई आहे आणि माझी आत्या आहे. आता बिग बॉसची सगळी तयारी चालू आहे. त्याच्यामुळे अक्कल म्हणजे आम्ही अक्का म्हणतो, अक्कल माहिती पडलं तर अक्कल रडत होती त्या दिवशी किंवा 2-3 महिने चालला इट कसं होईन काय होईन. पण आता काही गोष्टी करायसाठी आपल्याला नाव कमवण्यासाठी तर करणं पडलं, खानदेशाचं नाव काढणे आपल्याला. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काही एवढं हे नाही आहे. पण त्यांची कसं आहे, माझ्यामध्ये जीव आहे त्यांचा, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना वाईट वाटतं किंवा 2-3 महिने काही फोनवर बोललं नाही, काही नाही, तिथे फोन बी राहत नाही, काही नाही राहत. तर मग आले तर काही वाटणार नाही म्हणा काही वाटणार नाही. आम्हाला 8 दिवस झाले, आम्हाला कोणतं हे लागतंय, करून 3 महिने काढले ना ते. आम्हाला असं वाटत. रडायचं नाही, त्याची प्रगतीसाठी बोल ना. मग तुम्ही रडू नको बेटा. आता ही माय घ्यायची काय करते सांग. 2 दिवस काही नाही तरी का लगेच जावं लागायचं. आमची पाहिजे मग ती वाईट नाजूक आहे ना मग. त्याला काही सोडेल नाही, त्याला आम्हाला सोडेल नाही. रडू नको सचिन, बस. मी काल दिन म्हणा शेवटला शो म्हणजे मला माहित होतं ते 2 दिवस पासून मराठी बिग बॉस देखणं बंद करते ना. आणि एवढं 1 नंबर वोटिंग होईल वर सुद्धा सर्व TRP वगैरे व्यवस्थित चालेल वर सुद्धा दादा तेसनी बाहेर काढली ना मराठी बिग बॉस मधून. याच्यावरून मला समजे की मी अनुमान लावा की कडे तरी आडे पण पॉलिटिक्स वस थोडीफार. पण असू द्या, लवकरच आपलं खानदेशी बिग बॉस पण चालू होणार आहे. बाकी ना गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही. पण रितेश सर आणि मराठी बिग बॉसनी जी सिस्टीम आहे तिला मला सांगणे की जेव्हा आमना खानदेशी बिग बॉस चालू होईल, 2-3च जिल्हा आहेत आमना, 3-3.5 जिल्हा, तुम्ही चेक करले ज्या TRP आणि रियालिटी शो तुमना चांगला आहे का आमना चांगला आहे. पहिला दिवस पासून मला वाटत की वोटिंग आणि सपोर्ट वगैरे सर्व गोष्टी देखील सनी की मी म्हणतं दादांत्या विजय होई जातील, फायनल विजय दादांतेच नाजवीन आपला खानदेश ट्रॉफी. पण अपेक्षा असणं भंग होय ना. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपला जो विभाग आहे ना खानदेश विभाग, पूर्ण महाराष्ट्राने आजपर्यंत आपल्यावर अन्यायच केले. आपला राजकारणाला मी दोष देत नाही, पण पूर्ण महाराष्ट्र मधला विकास दे का आणि आपला खानदेश मधला विकास दे का. पूर्ण महाराष्ट्र मधला रस्ता दे का, आपला खानदेश मधला रस्ता दे का. पूर्ण महाराष्ट्र मधला युनिव्हर्सिटी कॉलेज दे का, आपला खानदेश मधला युनिव्हर्सिटी कॉलेज दे का. येणावरून कडे तरी ह्या आपला खानदेशवर अन्याय करणार, अन्याय नाही म्हणता आलेले, दुर्लक्ष कर दिले तेसनी. ठीक आहे, आपलं हे सर्व काही चालत राहील, तेसनी करा अन्याय. पण सचिन दादा तुम्ही तुमनं काम चालू ठेवा. मराठीने एक वेळ अशी तुम्ही हिंदी बिग बॉस मध्ये असाल, तडून हारी जरी येशान तरी व्यामनासाठी तुम्ही किंगच राशान. दादा तेसले शुभेच्छा. आपला काम चालू राहतील. आज संध्याकाळी 23 तारीख संध्याकाळी 7 वाजता सप्तशृंगी माता आई सप्तशृंगी मातानं चरणवर वणीगडवर बीट्स 76 ह्या बँडनी ग्रँड ओपनिंग आहे. तर मी संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. तर जेवढा पण वणीगडना पंचकृषी मधला मना मित्रमंडळी आहेत तेसनी तडे जर तुम्ही रिकामा असशील तर तडे यावानी तुम्ही कृपा करा. आणि भव्य दिव्य सोहळा तडे आयोजित करेल बँड ओपनिंग ना, तर तुम्ही नक्की या तडे कार्यक्रमाला लाभ लेवासाठी. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र खानदेश. मी अजय कुमावत. मित्रांनो, सचिन भाऊ कुमावत बाहेर आले ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आहे. पण सचिन भाऊ बाहेर आले या गोष्टीवर खानदेशच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देखील नाराज झालेला आहे. तर त्याचे कारण मी तसंच आहे. पण मित्रांनो, सचिन भाऊ बाहेर आले या गोष्टीवर बरेचसे अफवा पसरवली जाणार किंवा आपला जो जिवलग मित्र परिवार आहे तो कुठेतरी गोंधळून गेलेला आहे की नेमकं मुख्य कारण काय आहे. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलाय. तर मित्रांनो, खरं कारण याचं असं आहे की सचिन भाऊ कुमावत यांच्या हप्त्याभरापासून तब्येत खराब झाली होती आणि जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क सुरू असताना सचिन भाऊची तब्येत सिरियस झाली आणि ते चक्कर येऊन पडले होते.
तर चक्कीतून पडल्या असताना त्यांच्यावर बिग बॉसच्या जे काही डॉक्टर असतील त्यांनी बरेचसे इलाज वगैरे केले, पण त्यांची तब्येत अजून सिरियस होत गेली. त्यांना थोडासा प्रॉब्लेम तिथं होत गेला होता. त्यामुळे बिग बॉसने आणि सचिन भाऊ कुमावत यांच्या टीमने हा निर्णय घेऊन त्यांना अधिक ट्रीटमेंटसाठी बाहेर यावं लागलेलं आहे. तर मित्रांनो, सचिन भाऊ कुमावत यांच्यावर अजून पण उपचार चालू आहेत. तर आपले लाडके खानदेश किंग लवकरच बरे होऊन आपल्या समोर येतील. तोपर्यंत जर काही अफवा वगैरे आली तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सचिन भाऊ आता ठीक आहे. अजून बाकी काय अपडेट येतील हे आपण तुम्हाला कळवत राहू. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश. जय खानदेश. व्हिडिओ बनवताना दुःख तर होईच राहणं की ज्या जोशतून आपण पहिला व्हिडिओ बनवता सचिन भाऊ बिग बॉस मध्ये त्या आज बाहेर आहेत. तर तेरा दुःख होई राहणं की आपला माणूस यार शेवटपर्यंत नाही गया. पण एक आहे मनले हाही खुशी की सचिन भाऊ वोटिंगना जोरवर बाहेर जायलाच नाही व्हा. कारण की खानदेशना प्रत्येक अकाउंटवरून प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून सचिन भाऊले फुल सपोर्ट करत होता. जितला सपोर्ट जितलं प्रेम सचिन भाऊले होतं किंवा सचिन भाऊसाठी जितला व्हिडिओ बनी राहतात तिथला व्हिडिओ बिग बॉस मधला ज्या व्यक्तीत एक पण साठी इथला व्हिडिओ नाही दिखी राहतात जितला सचिन भाऊसाठी होतात. आणि वोटिंग तर भरभरीसन कारण स्वतः लोक वोटिंग करायला पब्लिकला सांगी राहतात. पब्लिकला सांगी राहते त्यामुळे दुसरा विषय येत नाही. आणि वोटिंगना जोरवर सचिन भाऊ बाहेर निघणं हा खरंच म्हणले नाही पटी राहणं. तुम्हाला पटी राहणं का कमेंट्स करा. आणि वाईट तर वाटी राहणं पण ठीक आहे. सचिन भाऊ आपल्यासाठी विनर शेत आणि कायम विनर राहतील. लव्ह यू सचिन भाऊ. जय खानदेश मित्रांनो, काल भाऊचा धक्का बघितला आणि भाऊच्या धक्क्यामध्ये काही गोष्टी माझ्या म्हणजे नाही आवडल्या आपल्याला. रितेश भाऊ म्हणत होते की स्क्रिप्टेड शो नाही आहे, तुम्ही स्क्रिप्टेड करू नका. पण भाऊ स्क्रिप्टेड तर मेकर्सनीच केलं आहे ना. मेकर्सला जर काटा ग्रुपला जिंकवायचं आहे तर देऊन द्या ना ट्रॉफी देऊन द्या. बाकीच्या कंटेस्ट जे कलाकार आहेत त्यांचं पण वेळ वाया घालू नका, आमचा वेळ वाया घालू नका. शो संपवून टाका. कारण की आमच्या वोटिंगचा जर फायदा होत नसेल, आम्ही जी वोटिंग करतो त्याचा जर आमच्या जे आवडते कलाकार आहेत जे बिग बॉसमध्ये खेळत आहेत ज्यांना आम्ही वोटिंग करतोय आणि ते तुम्हाला वोटिंग मान्य नसेल तर कशाला ठेवतात. देऊन टाका ज्यांना द्यायची ट्रॉफी. ही स्क्रिप्टिंग नाही तर काय. कंटेंट देणं, कंटेंट म्हणजे काय, भानगडी केल्या म्हणजे कंटेंट देणं हेच झालं का. यालाच गेम म्हणायचं का. आजपर्यंत वाटायचं मराठी बिग बॉसमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बायस नसतात, बायसनेस बिलकुल पण नाही आहे. जो खरंच मनाचा राजा आहे, मनापासून चांगला आहे, त्याच व्यक्तीला तसंच दाखवलं जातं किंवा त्या व्यक्तीला तसंच प्रेझेंट केलं जातं. पण नाही वाटत. मागच्या वीकमध्ये एवढं सांगितलं गेलं की तन्वी तुझी टेक्निक खूप भारी होती, तू कशी चाव्या मिळवल्या. आम्हाला तर असं वाटत होतं की तन्वीला बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलून सांगितलंय की मी चाव्या इथे तर ठेवल्या आहे, तू तिथून चाव्या घे. कारण जर तिने डोकं लावलंय तर मग ते दाखवा ना त्या एपिसोडमध्ये. ते का कापलं गेलं. आणि तिचा कोणता गेम होता. ती तर हारली होती टास्क. तिला ते आयतं मिळालं. या दोघांनी माती खाल्ली, विशाल आणि अनुश्रीने, म्हणून त्यांना जमलं नाही पझल सॉल्व्ह करणं. तिचा कोणता गेम होता. सचिन भाऊंना झापण्यात आलं काल, तुम्ही स्क्रिप्टेड केलं तर सचिन भाऊने सांगितलं की मी स्क्रिप्टेड नाही. ॲक्शनला रिएक्शन दिली. ॲक्शनला रिएक्शन जी आहे ती बिग बॉसच्या घरामध्ये पण दिली जाते आणि बाहेरच्या जगामध्ये पण दिली जाते. तर ते चुकीचं होतं. असं म्हणण्यात आलं की तुम्ही कसं एका बाईच्या तोंडावर पाणी मारू शकतात. तर ती जी बाई आहे, ती जी कलाकार आहे टाकी सावंत, ती दुनियाभरची घाण करू शकते. ती बेडवर
कचरा टाकू शकते, तिला नाही बोलण्यात आलं काही. राकेश बापट कैचीने जे हे कापू शकतो, वेणी कापू शकतो, त्याला त्या पद्धतीने नाही बोलण्यात आलं. तर हे जे आहे ना, एखाद्याची इमेज खराब करायचं किंवा एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करायचं, ते चुकीचं आहे. म्हणजे बिग बॉसमध्ये माणूस का जातो की करिअर होईल माझं, पण आतापर्यंत जसं बघत आलोय मी, 1-2 बिग बॉस बघितलंय, त्याच्यामध्ये करिअर नाही होत राव, करिअर संपतं असं मला वाटायला लागलंय. कारण की त्याची पुरी म्हणजे ज्याला जिंकवायचं आहे त्याला एकदम असं दाखवणार, तो निगेटिव्ह पण असला तरी तो पॉझिटिव्ह दाखवला जाणार, आणि ज्याला नाही जिंकवायचं, जो जवळचा नाही आहे, तो पॉझिटिव्ह पण असला तरी त्याला निगेटिव्ह दाखवला जाणार. चुका प्रत्येक जण करतो, माणूस चुकीचा पुतळाच आहे. पण ज्या रिअल गोष्टी आहेत त्या दाखवा, सीन कापू नका. प्रत्येकाचा थोडा स्क्रीन टाइम द्या, प्रत्येकाचा थोडं दाखवा, काही प्रॉब्लेम नाही ना. म्हणजे आम्हाला पण सगळ्यांना बघायला आवडेल, पण नाही भानगडी, तासभर भानगडी चालले तर तासभर दाखवणार तोच मुद्दा नाही बघायचं आम्हाला. ते आम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे, आम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या असतात. एनिवे, काय फरक पडेल नाही पडेल माहीत नाही, पण आजपासून बिग बॉस नाही बघा असं वाटत आहे. तर मंडळी, तुम्ही पण या गोष्टी लक्षात घ्या. स्क्रिप्टेड शो नाही आहे असं म्हटलं गेलं काल, पण स्क्रिप्टेड शो आहे असं मला वाटतं. कशावरनं? की जे बाहेर चालतं ना मॅनेजमेंट, त्याच्यावरनं वाटतं स्क्रिप्टेड शो आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.